तांदळापेक्षा चवीला भारी तिपटीने फुलणाऱ्या ह्या पापड्या करण्यासाठी 3 ग्लास मैदा घेतलेला आहे। कुकरमध्ये 3 ग्लास मैद्याला 6 ग्लास पाणी घ्यावं आणि ह्याच्यामध्ये टाकावं चवीनुसार मीठ, पापड खार आणि थोडी काळी मिरीची पूड टाकून घ्यावी। हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं। पाणी गरम चांगलं उकळून द्यावं। उकळत्या पाण्यात मैदा टाकून घ्यावा थोडा थोडा। आता हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं। ह्याच्यामध्ये टाकावा ओवा टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावून एक कुकरची शिट्टी होऊन द्यावी। कुकरची एक शिट्टी झाली की आपलं पीठ जे आहे ते पापड्याचं तयार झालेलं आहे। प्लॅस्टिकचे 2 कागद घ्यावेत, त्याच्यामध्ये हे पीठ सर्व चांगलं एकत्र मळून घ्यावं। मळून पीठ झालं की तेलाचा हात लावून छोटे छोटे गोळे तयार करून हे पीठ जे आहे ते चांगलं प्रेस करून घ्यावं। एखादं ताट घ्यावं आणि ह्या पापड्या ज्या आहेत ती प्रेस करून चांगल्या तयार करून घ्याव्यात। 1 दिवस उन्हामध्ये ह्या पापड्या चांगल्या वाळून द्याव्यात। रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।